नमस्कार, मी आहे मयूर कुस्तुरे आणि आज आपण पाहणार आहोत सर्वात महत्त्वाचा धडा संख्या आणि संख्यांचे प्रकार. कारण विद्यार्थी हा 5वी ते MPSCपर्यंत कुठलाही जरी विद्यार्थी असला तर सगळ्यात गणित जर सुरुवातीला अभ्यास करायचा असेल तर सर्वात सुरुवातीचा जो धडा आहे किंवा ज्या कन्सेप्ट आहेत ते म्हणजे संख्या आणि संख्यांचे प्रकार हे आपल्याला विद्यार्थ्याला माहीत असणं आवश्यक आहे. म्हणून आज आपण पाहणार आहोत संख्या आणि संख्यांचे प्रकार. तर आपल्याला माहिती आहे की संख्या ज्या आहेत दैनंदिन जीवनामध्ये संख्या खूप महत्त्वाच्या आहेत. आपण वस्तू मोजण्यासाठी किंवा कुठले व्यवहार बिझनेसमध्ये आपण संख्या वापरतो आणि संख्या ज्या आहेत त्या हळूहळू शोध लागला 1 2 3 4 5 6 7. त्यामध्ये शून्य ह्या संख्येचा शोध भारतामध्ये लागला गेला. अगोदर 1 ते 9 एवढ्या संख्या होत्या आणि मग शून्याचा शोध लागल्यानंतर पुढं मग सर्व संख्या तयार झाल्या की आता ज्या संख्या आहेत त्या अगणित अशा संख्या आपण मोजू शकतो. मग त्याच्यामध्ये आपण संख्या आणि संख्यांचे प्रकार बघतो. त्यामध्ये सगळ्यात जो पहिला प्रकार आहे तो आहे नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर. तर नैसर्गिक संख्या किंवा नॅचरल नंबर याच्यामध्ये क्रमागत 1 पासून 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा अनलिमिटेड आपण अगणित अशा संख्या त्या ठिकाणी लिहू शकतो. तर ह्या ज्या क्रमागत येणाऱ्या नैसर्गिक संख्या आहेत त्यामध्ये 1 पासून अगणित संख्या यांना आपण म्हणतो नैसर्गिक संख्या किंवा नॅचरल नंबर. तर ह्या नैसर्गिक संख्येमध्ये आपण शून्य त्यामध्ये जोडत नाही आहे किंवा शून्य घेत नाही. तर 1 पासून अगणित संख्या ज्या आहेत त्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. तर ह्या नैसर्गिक संख्यांमध्ये दोन क्रमागत म्हणजे शेजारी असणाऱ्या दोन संख्यांमध्ये 1चा फरक आहे. 3 वजा 2 1चा फरक आहे. अशा प्रकारे ह्या आहेत नैसर्गिक संख्या. 1 पासून सुरुवात होते नैसर्गिक संख्यांची. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे पूर्ण संख्या. त्याला आपण इंग्लिशमध्ये बोलतो होल नंबर्स. तर होल नंबर्समध्ये आपण नैसर्गिक संख्या आणि शून्य यांना जोडतो आणि मग 0 1 2 3 शून्यापासून सुरुवात होते आणि शून्यापासून पुढे 0 1 2 3 4 5 6 7 8 असे अगणित क्रमांक जे आहेत यांना सगळ्यांना आपण म्हणतो पूर्ण संख्या. तर समजलं असेल आपल्याला नैसर्गिक संख्या म्हणजे नॅचरल नंबर त्याच्यापासून 1 पासून ते अगणित संख्या ज्या आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अगणित संख्या यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. आणि शून्यापासून जर आपण सुरुवात केली 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अगणित संख्या यांना आपण पूर्ण संख्या किंवा होल नंबर असे म्हणतो. बघूया आपण पुढचा जो प्रकार आहे संख्यांचा तो आहे पूर्णांक संख्या. त्याला म्हणतो इंटेजर्स. इंग्लिशमध्ये बोलतो आपण इंटेजर. मग पूर्णांक संख्यामध्ये काय तर पूर्णांक संख्यामध्ये पूर्ण संख्या असतातच पण त्याच्यामध्ये नकारात्मक संख्या म्हणजेच ऋण संख्या पण त्याच्यामध्ये असतात. मग ऋण संख्या ज्या आहेत मग त्याच्यामध्ये पूर्ण संख्या म्हणजे 0 1 2 3 4 5 6 7 8 अनलिमिटेडपर्यंत. आणि शून्याच्या पाठीमागे जर आपण गेलो तर -1 -2 -3 -4 -5 -6 असं अनलिमिटेड डॉट डॉट दिलेलं आहे. सो पूर्णांक संख्या म्हणजेच इंटिजर संख्या यांच्यामध्ये शून्यापासून 1 2 3 4 पुढं अगणित आणि शून्याच्या पाठीमागे -1 -2 -3 -4 अगणित असं आपण जाऊ शकतो. आणि ह्या सगळ्या संख्यांच्या संचाला आपण पूर्णांक संख्या किंवा इंटिजर म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर जो पुढचा जो प्रकार आहे तो आहे परिमेय संख्या किंवा रॅशनल नंबर. तर रॅशनल नंबर म्हणजे काय की ज्याच्यामध्ये P/Q अशा फॉर्मॅटमध्ये जी संख्या असते आणि त्याचा जो बेस आहे Q त्याची व्हॅल्यू 0 नसली पाहिजे. मग थोडक्यात जर म्हणलं तर परिमेय संख्यामध्ये कोण कोण येतं तर सर्व धनसंख्या, सर्व ऋण पूर्णांक संख्या व अपूर्णांक संख्या की ज्यांचा छेद 0 नसला पाहिजे अशा सर्व संख्यांना आपण परिमेय संख्यामध्ये येतो. म्हणजे आपण पाठीमागं पाहिलेल्या ज्या संख्या आहेत त्यामध्ये नॅचरल नंबर, होल नंबर, पूर्णांक संख्या या सगळ्या संख्यांना समाविष्ट करून आपल्याला परिमेय संख्या भेटतात. त्याला आपण बोलतो रॅशनल नंबर. आणि त्याचे डेफिनेशन जर आपण सांगायचं म्हटलं तर आपण थोडक्यात सांगू शकतो P/Q फॉर्मॅटमध्ये की ज्या संख्या P/Q फॉर्मॅटमध्ये असतात आणि ज्याच्यामध्ये Qची व्हॅल्यू 0 नसली पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण असं घेतो 4/2 हे पण संख्या येते किंवा 3/2 हे पण संख्या येते. त्यामध्ये 2ने 4ला भाग जातो, 2ने ह्या 3ला भाग जात नाही तरीसुद्धा या संख्या पूर्ण परिमेय संख्यामध्ये येतात. तर परिमेय संख्या म्हणजे सर्व धनसंख्या, सर्व ऋण अपूर्णांक आणि पूर्णांक दोन्ही प्रकारच्या ज्या संख्या आहेत सर्व धन ऋण अपूर्णांक आणि पूर्णांक आणि अपूर्णांक संख्या या सगळ्यांना आपण म्हणतो परिमेय संख्या. ठीक आहे. तर आपण पुढं बघूया. पुढचा जो प्रकार आहे तो आहे अपरिमेय संख्या आणि त्यांना इंग्लिशमध्ये बोलतो इन्फानाईट नंबर्स. की ह्या ज्या अपरिमेय संख्या ज्या संख्या परिमेय नाही आहेत त्यांना आपण अपरिमेय संख्या म्हणतो. फॉर एक्झाम्पल त्या संख्या जर आपण सांगायला गेलो तर त्या आहे कर्णी 3, कर्णी 2. तर कर्णी म्हणजे वर्गमूळ. फॉर एक्झाम्पल आपलं वर्गमूळ 4चं वर्गमूळ आपण जर काढलं तर 4चं वर्गमूळ 2 येतं. ठीक आहे. पण ह्या कर्णी 3चं वर्गमूळ माहिती आहे का आपल्याला येतं पण ते पॉईंटमध्ये येतं. म्हणजे हे जे वर्गमूळ आहे ते पॉईंटमध्ये पण असं स्टॉप होत नाही, ते कंटिन्यू येतं. समथिंग लाईक 1.2 1 3 4 5 असे नंबर ते स्टॉपच होत नाही. कंटिन्यू हा भागाकार त्याचा जो पॉईंटमधला जे आहे तो रूप आहे ते कंटिन्यू पुढे जातं.
म्हणून अशा ज्या संख्या आहेत की ज्यांचं वर्गमूळ निघत नाही, ज्याचं वर्गमूळ पूर्ण वर्गमूळ निघत नाही, अशा संख्यांना आपण अपरिमेय संख्या म्हणतो. त्यामध्ये कर्णी 3, कर्णी 2, कर्णी 5, कर्णी 7, कर्णी 6, ठीक आहे, यांना आपण अपरिमेय संख्या म्हणतो. आणि ज्या कर्णी 4 आहेत, कर्णी 16 आहेत की ज्यांचं वर्गमूळ निघतं, फॉर एक्झाम्पल कर्णी 4 म्हणजे 4चं वर्गमूळ 2 आलं, कर्णी 16 म्हणजे 16चं वर्गमूळ 4 आलं, कर्णी 81, 81चं वर्गमूळ 9 येतं, ठीक आहे. अशा प्रकारे वर्गमूळ ज्यांचं निघतं तर ह्या आहेत परिमेय संख्या. पण ज्यांचं वर्गमूळच निघत नाही आहेत त्यांना आपण म्हणतो अपरिमेय संख्या, ठीक आहे. तर पुढचे जे पूर्ण संख्या आपण बघितल्या त्या पूर्ण संख्यांचे प्रकार आपण बघूया. पूर्ण संख्यामध्ये आपण त्याला म्हणतो शून्यापासून ज्या संख्या आहेत त्यांना आपण पूर्ण संख्या म्हणतो. मग त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो आहे समसंख्या, त्याला इंग्लिशमध्ये आपण बोलतो इव्हन नंबर. तर समसंख्या म्हणजे अशा संख्या की ज्या संख्यांना 2ने पूर्ण भाग जातो, ठीक आहे, त्यांना आपण समसंख्या असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल 2, 8, 10 किंवा 4, 12, 18 या संख्यांना आपण म्हणतो समसंख्या. आणि समसंख्या ओळखण्यासाठी साधी सोपी ट्रिक म्हणजे की ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्यांना समसंख्या म्हणायचं. तर लक्षात आलं. तर पूर्ण संख्यांचे आपण प्रकार बघतो. त्यामध्ये पहिला प्रकार आहे समसंख्या म्हणजे इव्हन नंबर. ज्या संख्यांना 2ने पूर्ण भाग जातो त्यांना आपण समसंख्या म्हणतो. आणि ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्यांना आपण त्यांना आपण समसंख्या असं म्हणतो. आणि समसंख्या इझिली ओळखू शकतो आपण. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे विषम संख्या, त्याला आपण बोलतो ऑड नंबर. तर ऑड नंबर म्हणजे काय की ज्या संख्यांना 2ने पूर्ण भाग जात नाही त्यांना आपण म्हणतो विषम संख्या किंवा ऑड नंबर. मग विषम संख्या ओळखायसाठी काय आहे की ज्या संख्यांच्या एकक स्थानी म्हणजे सुरुवातीला एकक स्थान माहिती आहे आपल्याला, एकक स्थान, दशक स्थान, त्यामुळे एकक स्थानामध्ये 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात, या संख्यांना आपण बोलतो विषम संख्या, ठीक आहे. यामध्ये आपण बघूया की आता जे संख्या आहेत समसंख्या आणि विषम संख्या यांच्यामध्ये काही क्रियाविषयक नियम पण आहेत. फॉर एक्झाम्पल पहिला जो नियम आहे त्यामध्ये आपण बघूया समसंख्या अधिक समसंख्या बरोबर समसंख्या येतं. म्हणजे कुठलीही समसंख्यांची बेरीज समसंख्यावर केली तर येणारं उत्तर समसंख्याच असतं. फॉर एक्झाम्पल समसंख्या 2 अधिक समसंख्या 4 यांची बेरीज केली 6, तर ह्या सगळ्या समसंख्याच आहेत, ठीक आहे. बघूया जो दुसरा आहे नियम, त्यामध्ये समसंख्या अधिक विषम संख्या बरोबर येतं विषम संख्या. फॉर एक्झाम्पल समसंख्या घेऊया 2, विषम संख्या घेऊया 3, 3 अधिक 2 आलं 5, तर या आहे समसंख्या, या आहे विषम संख्या आणि ही पण आहे विषम संख्या. अशा प्रकारे समसंख्या अधिक विषम संख्या बरोबर आपल्याला विषम संख्या भेटते. हा सांगतो नियम क्रमांक 2. पाहूया नियम क्रमांक 3. त्यामध्ये काय विषम संख्या वजा विषम संख्या आपल्याला भेटते समसंख्या. फॉर एक्झाम्पल घेऊ आपण विषम संख्या 5 वजा विषम संख्या 3, आपल्याला उत्तर भेटतं 2 की जे आहे समसंख्या, ठीक आहे. त्यानंतर नियम बघूया आपण नियम क्रमांक 4. त्यामध्ये नियम क्रमांक 4 मध्ये समसंख्या गुणिले समसंख्या बरोबर समसंख्या. एक समसंख्या घेऊया आपण त्यामध्ये 4 आणि दुसरी समसंख्या घेऊया 2, 4 2 8. अशा प्रकारे समसंख्या गुणिले समसंख्या बरोबर समसंख्या भेटतं. अजून एक 6 × 8 48, ठीक आहे, 6 8 48. अशा प्रकारे समसंख्यांचा गुणाकार समसंख्यावर केला असता येणारी संख्या ही समसंख्याच असते. बघूया आपण नियम क्रमांक 5. विषम संख्या गुणिले विषम संख्या बरोबर विषम संख्या. फॉर एक्झाम्पल 3 ही विषम संख्या आणि 5 यांचा गुणाकार केला तर येणारे उत्तर 15 हे पण विषम संख्याच असतं. त्यानंतर पाहूया पुढचा जो नियम आहे नियम क्रमांक 6. समसंख्या वजा समसंख्या बरोबर समसंख्याच आहे. फॉर एक्झाम्पल समसंख्या घेऊया 12, त्यातनं मायनस करूया समसंख्या 6, तर येणारं उत्तर 6 हे समसंख्याच आहे, ठीक आहे. त्यानंतर बघूया पुढचा जो नियम आहे त्यामध्ये बघूया समसंख्या वजा विषम संख्या बरोबर विषम संख्या. समसंख्या घेऊया 12, त्यामधून विषम संख्या वजा करूया 3, 12तनं 3 गेले 9 आले, तर समसंख्या वजा विषम संख्या बरोबर येणारं उत्तर विषम संख्या. हा नियम झाला. बघूया पुढचा जो नियम आहे तो बघूया. यामध्ये विषम संख्या अधिक विषम संख्या बरोबर समसंख्या. विषम संख्या घेऊया 5, दुसरी विषम संख्या घेऊया 13, 13 अधिक 5 18. अशा प्रकारे विषम संख्या अधिक विषम संख्या बेरीज केली तर येणारं उत्तर आलं समसंख्या. शेवटचा नियम बघूया. समसंख्या गुणिले विषम संख्या बरोबर समसंख्या. समसंख्या घेऊया आपण 2 आणि विषम संख्या घेऊया 5, तर 5 2 10 येणारं उत्तर समसंख्या आहे. त्यानंतर परत एकदा अजून एक उदाहरण पाहूया. समसंख्या घेऊया 6 आणि विषम संख्या घेऊया 3, 6 3 18 येणारं उत्तर समसंख्यात आहे. अशा प्रकारे हे नियम जे आहेत
संख्यांचे प्राथमिक क्रियाविषयक नियम छोटे नियम आहेत, पण याच्यावरून आपल्याला एक बऱ्यापैकी अंदाज येतो की येणारं उत्तर हे समसंख्या असेल का विषम संख्या असेल. त्यानंतर जो प्रकार आहे संख्यांचा तो आहे मूळ संख्या. तर मूळ संख्या नावामध्येच आहे की ते मूळ असतात. मूळ म्हणजे की अशा ज्या संख्या आहेत की ज्या संख्यांना कुठल्याही दुसऱ्या संख्येने भाग जात नाही, म्हणजे त्या संख्येना त्याच संख्येने किंवा एकने पूर्ण भाग जातो, अशा संख्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. मग मूळ संख्या कुठल्या कुठल्या आहेत? 2, 3, 5, 7, 11, 13 यांना आपण म्हणतो मूळ संख्या. ठीक आहे. मग यामध्ये ह्या ज्या मूळ संख्या आहेत ह्याच्यामधली 2 ही मूळ संख्या, एवढीच ही मूळ संख्या जी आहे ती समसंख्या आहे. बाकीच्या सर्व मूळ संख्या ह्या विषम संख्या आहेत. तर आता 1 ते 100 दरम्यान एकूण 25 मूळ संख्या आहेत. फॉर एक्झाम्पल 1 ते 10च्या दरम्यान 2, 3, 5, 7 ह्या मूळ संख्या आहेत. 11 ते 20च्या दरम्यान 11, 13, 17, 19 ह्या मूळ संख्या आहेत. 21 ते 30च्या दरम्यान 23, 29 ह्या मूळ संख्या आहेत. 31 ते 40 दरम्यान 31, 37 ह्या मूळ संख्या आहेत. 41 ते 50 दरम्यान 41, 43, 47 ह्या मूळ संख्या आहेत. 51 ते 60च्या दरम्यान 53 आणि 59 ह्या मूळ संख्या आहेत. 61 ते 70 दरम्यान 61 ते 61, 67 ह्या मूळ संख्या आहेत. 71 ते 80 दरम्यान 71, 73, 79 ह्या मूळ संख्या आहेत. 81 ते 90च्या दरम्यान 83, 89 ह्या मूळ संख्या आहेत. 91 ते 100च्या दरम्यान 97 ही मूळ संख्या. अशा टोटल 25 मूळ संख्या आहेत. ठीक आहे. तर मूळ संख्या म्हणजे काय की अशा संख्या की ज्यांना कुठल्याही इतर संख्येने भाग जात नाही, त्या संख्येना स्वतः त्याच संख्येने किंवा एकनेच भाग जातो, अशा संख्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. ठीक आहे. तर आपण पुढे पाहूया जोडमूळ संख्या. तर जोडमूळ संख्या म्हणजे काय की ज्या 2 मूळ संख्यांमधला फरक 2 असतो अशांना आपण जोडमूळ संख्या म्हणतो. मग अशा 1 ते 100च्या दरम्यान एकूण 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. फॉर एक्झाम्पल 3, 5 ह्या दोन्ही मूळ संख्या आहेत आणि दोघांमधला जो फरक घेतला 5 - 3 तर येणारा जो फरक आहे तो 2 येतो. तर 5, 7, 7 - 5 येणारा फरक 2 येतो. पुढची आहे 11, 13, 17, 19 की ज्यांच्यामध्ये 2चा फरक आहे. 29, 31, 41, 43, 59, 61 आणि 71, 73 अशा 1 ते 100 दरम्यान एकूण 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. ठीक आहे. बघूया आपण पुढचा जो प्रकार आहे त्यामध्ये संयुक्त संख्या, आणि त्याला बोलताना आपण म्हणतो कॉम्पोजिट नंबर्स. तर संयुक्त संख्या म्हणजे काय तर ज्या संख्या मूळ संख्या नाही आहेत अशा नैसर्गिक संख्यांना आपण संयुक्त संख्या म्हणतो. नैसर्गिक संख्यांमधल्या अशा संख्या की ज्या मूळ संख्या नाही आहेत, म्हणजे त्यामध्ये फॉर एक्झाम्पल 4, 6, 8, 9, 12, 4, 6, 8, 9, 12 किंवा आपण जर बघितलं तर या संख्यांना 2 पेक्षा अधिक अवयव असतात. ठीक आहे. म्हणजे 4 आहे तर 4च्या अवयव 4ला 1ने भाग जातो, 4ला 4ने पण भाग जातो, त्यानंतर 4ला 2ने भागतो भाग. तर अशा प्रकारे याचे जे अवयव आले ते आले 1, 4, 2 म्हणजे 2 पेक्षा अधिक अवयव आले. तर ज्या संख्यांना 2 पेक्षा अधिक अवयव असतात अशा संख्यांना आपण संयुक्त संख्या किंवा कॉम्पोजिट नंबर असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहतो की 0 ते 100 यांच्या दरम्यान ज्या संख्या असतात, 0 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 2 पासून 9 पर्यंतचे अंक प्रत्येकी 20 वेळा येतात. 2 पासून 9 पर्यंतचे जे अंक असतात त्यामध्ये 2 पासून 9 पर्यंतचे जे अंक असलेले अंक किंवा त्यामध्ये जे आहे ते 20 वेळा येतात. त्यानंतर 1 हा अंक 21 वेळा येतो 0 ते 100 पर्यंत, आणि 0 हा अंक 11 वेळा येतो. त्यानंतर 2 पासून 9 पर्यंतचे अंक असलेल्या एकूण संख्या म्हटले प्रत्येकी 19 ते होतं अंक 20 येतात, 20 वेळा येतात, आणि 2 पासून 9 पर्यंतचे अंक असलेल्या एकूण संख्या ह्या 19 वेळा येतात. त्यानंतर 2 अंकी संख्यांमध्ये 1 ते 9 या अंकांच्या प्रत्येकी 18 संख्या असतात. ठीक आहे. तर परत एकदा पाहूया आपण 0 ते 100 पर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्यामध्ये 2 पासून 9 पर्यंतचे अंक प्रत्येकी 20 वेळा येतात. 1 हा अंक 21 वेळा येतो, 0 हा 11 वेळा येतो. त्यानंतर 2 पासून 9 पर्यंतचे अंक असलेल्या एकूण संख्या म्हटल्या ठिकाणी संख्या प्रत्येकी 19 येतात, आणि 2 अंकी संख्यामध्ये 1 ते 9 या अंकाच्या प्रत्येकी 18 संख्या असतात. ठीक आहे. तर या थोडक्यात माहिती पण महत्त्वपूर्ण माहिती आहे या ठिकाणी. तर लहानात लहान संख्या आपण बघूया की लहानात लहान 1 अंकी संख्या ही 1 असते, लहानात लहान 2 अंकी संख्या ही 10 असते, लहानात लहान 3 अंकी संख्या 100 असते, लहानात लहान 4 अंकी संख्या ही 1000 असते, लहानात लहान 5 अंकी संख्या ही 10,000 असते. अशा प्रकारे आपल्याला 0 वाढवत जायचं आहे. लहानात लहान संख्या 1 वर 0 वाढवत जायचं आहे. त्यानंतर पाहूया मोठ्यात मोठी 1 अंकी संख्या ही 9 असते, मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या 99 असते, मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या 999 असते, मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या 9999 असते, मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या 99999 असते. अशा प्रकारे आपल्याला 9 वाढवत जायचं आहे. त्यानंतर आपण बघा की 1 अंकी
एकूण संख्या, एक अंकी एकूण संख्या 9 आहेत, 2 अंकी एकूण संख्या 90 आहेत, 3 अंकी एकूण संख्या 900 आहेत आणि 4 अंकी एकूण संख्या 9000 आहेत, 5 अंकी एकूण संख्या 90000 आहेत. तर या ठिकाणी आपल्याला 9 वरती जो शून्य आहे तो वाढवत जायचा आहे की एक अंकी एकूण संख्या किती आहेत तर 9 आहेत, 2 अंकी एकूण संख्या 90 आहेत, 3 अंकी एकूण संख्या 900 आहेत, 4 अंकी एकूण संख्या 9000 आहेत, 5 अंकी एकूण संख्या 90000 आहेत. अशा 9 वरती शून्य वाढवल्यानंतर आपल्याला टोटल तेवढ्या अंकी एकूण संख्या किती आहेत हे काढता येते. आणि आपण पाहूया आता नंतर त्रिकोणी संख्या. तर त्रिकोणी संख्या म्हणजे काय की दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे ज्या नैसर्गिक संख्या काय आहेत 1 2 3 4 5, ठीक आहे. मग त्यामध्ये 1 आणि 2 यांचा जो गुणाकार घेतला 1 गुणिले 2 किती आला 2 आणि त्याचा जर आपण निमपट त्याला 2 ने डिवाइड केलं तर येणार उत्तर 1. त्यामुळे पहिली जी त्रिकोणी संख्या आहे ती 1 आहे. त्यानंतर घेऊया 2 आणि 3. तर 2 आणि 3चा जो गुणाकार आहे तो आला आपला 6, त्याला 2 ने डिवाइड केलं तर आलं उत्तर 3, ठीक आहे. अशा प्रकारे 3 आलं. अशा प्रकारे कुठल्याही नैसर्गिक क्रमवार ज्या संख्या आहेत, क्रमवार म्हणजे लगतच्या 3 आणि 4, तर 3 चौक आलं 12 आणि 12च्या हाफ केलं तर आलं 6 उत्तर. अशा प्रकारे 6. मग अशा प्रकारे या ज्या संख्या भेटतात क्रमवार नैसर्गिक कुठल्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपट केली तर आपल्याला त्रिकोणी संख्या भेटते. जर आपण सिरियली पाहिलं तर पहिली त्रिकोणी संख्या आहे 1, दुसरी 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45, 55. मग ह्यांच्यामध्ये आपण पाहिलं तर काय भेटते बघा, आपला जो डिफरन्स आहे त्यांच्यामध्ये लक्षात येईल तुमच्या. 1 पासून सुरुवात होते 1 अधिक 2 3, 3 अधिक 3 6, 6 अधिक 4 10, 10 अधिक 5 15, 15 अधिक 6 21, 21 अधिक 7 28, 28 अधिक 8 36, 36 अधिक 9 45, 45 अधिक 10 55, 55 अधिक 11 66, 66 अधिक 12 78, 78 अधिक 13 91. अशा प्रकारे डिफरन्स जो आहे तो प्रत्येक वेळी एक एकने वाढत चालला आहे. तर 1 आणि 3 मध्ये पहिल्यांदा डिफरन्स 2 आहे आणि त्यानंतर डिफरन्स हा प्रत्येक वेळेस एक एकने वाढत चालला आहे. 3 4 5 असा डिफरन्स होत चालला आहे. या संख्यांना आपण म्हणतो त्रिकोणी संख्या. तर त्रिकोणी संख्या म्हणजे काय, कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराला 2 ने भागला असता किंवा त्याची निमपट केली असता येणाऱ्या संख्येला आपण त्रिकोणी संख्या म्हणतो, ठीक आहे. तर हे जे आहेत ते आहेत महत्त्वाचे संख्यांचे प्रकार जे आपण पाहिले आहेत. तर हा खूप महत्त्वाचा असा चॅप्टर आहे मुलांसाठी. जो सुरुवात आपण करतो अभ्यासाची कुठल्याही कॉम्प्युटर एक्झामची, तर हा महत्त्वपूर्ण चॅप्टर आहे. तर सध्या आम्ही ऑनलाईन लाईव्ह लेक्चर गायडन्स चालू आहे, ज्यामध्ये RIMC सैनिक स्कूल, नवोदय, RMS ह्यासाठी मार्गदर्शन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी चालू आहे. त्यामध्ये न्यूमरस टेस्ट प्रत्येक चॅप्टरवरती आहेत. न्यूमरस फुल मार्क्स टेस्ट पूर्ण सिलेबसवरती असतात आणि ज्या एक्झाम आहेत त्या मुलांच्या एप्रिलमध्ये जानेवारीमध्ये नवोदय सैनिक स्कूलच्या एक्झाम आहेत. तर त्या ठिकाणी एक योग्य गायडन्सची मुलांना गरज आहे. त्या ठिकाणी कुठलं पुस्तक वगैरे वापरायचं, पुस्तक तर आपल्याला उपलब्ध भेटू शकतं, जे ऑनलाईन आपल्याला पुस्तक या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर त्यासाठी काही प्रॉब्लेम असेल तर किंवा तुम्हाला काय अडचण असेल कुठलं पुस्तक वापरायचं, काय कशी तयारी करायची, काय डाऊट हेल्प तुम्हाला पाहिजे असेल तर त्या दिलेल्या नंबरवरती किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या ठिकाणी तुम्ही संपर्क करू शकता. त्याचबरोबर जे नॉलेज आहे त्या ठिकाणी जे मुलांना नुसतं प्रश्न विचारून उपयोगाचं नाही आहे, तर मुलांना पहिल्यांदा जे नॉलेज आहे ते डीप कन्सेप्ट त्या ठिकाणी जे काय आहे ते व्यवस्थित समजून सांगणं गरजेचं आहे. त्यासाठी ते आम्ही लाईव्ह लेक्चर्स गायडन्समधून विद्यार्थ्यांना जे कन्सेप्ट आहेत त्या व्यवस्थित समजून सांगण्याचं काम केले जाते. त्याचबरोबर विद्यार्थी आपला हा महाराष्ट्रामध्ये कुठेही राहत असेल तर त्या ठिकाणी हा आपल्या ऑनलाईन लाईव्ह लेक्चर गायडन्सला बसू शकतो. त्या ठिकाणी ते कॉन्टॅक्ट करू शकतात. त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची तयारी विद्यार्थ्यांची केली जात आहे. तर असेच अजून पुढची जी माहिती आहे, पुढचे जे चॅप्टर्स आहेत त्यामध्ये मॅथ्स, सायन्स, हिस्ट्री, ज्या सर्व कॉम्प्युटर एक्झामला 5वी पासून MPSC पर्यंत कुठलीही कॉम्प्युटर एक्झाम असते तर त्यासाठी खूप महत्त्वपूर्ण अशी जी काय माहिती आहे ते भविष्यामध्ये मिळवण्यासाठी हा आमचा जो चॅनल व्हिडिओ आहे त्या ठिकाणी सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद.